प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता येणारं संकट हे अथर्व मीरावर आलेलं असतं. संकटाची चाहूल ही शिवनाथला लागलेली असते. काहीतरी अघटित घडणार आहे याची कल्पना सुद्धा शिवनाथला आलेली असते. परंतु सध्या तरी आपण या सगळ्यांकडे लक्ष न देता आपण सर्वात अगोदर मंजिरीला कैद करण्यासाठी जो पिंजरा लागणार आहे तो पिंजरा बनवायचा आहे. आणि त्यामुळे शिवनाथचं एकच टार्गेट असतं, ते म्हणजे दिव्य असा महाकाय पिंजरा बनवायचा असतो आणि त्यामध्ये मंजिरीला कैद करायचं असतं. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की हे सगळं करत असताना मात्र अथर्व, मीरा, अंबिका तसेच शिवनाथ खूप मोठ्या संकटात सापडतात. आता या संकटांना सामोरे कसं जायचं हा मोठा प्रश्न त्यांना पडलेला असतो. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की मंजिरीला भ्रमात ठेवून शिवनाथ अथर्वला समजावत असतो. कारण की अथर्वचा एकच हट्ट असतो की काही झालं तरी मला अंबिकाला पाहायचं आहे, तुमच्याकडे काही शक्ती असतील. परंतु शिवनाथ अथर्वला सांगतो की अथर्व, आता या सगळ्या गोष्टींचा विचार न करता आपल्याला पिंजरा बनवायचा आहे आणि त्यासाठी एका विशेष ठिकाणी अथर्व आणि अंबिका, मीरा पोहोचलेले असतात. शिवनाथ सुद्धा तिथे असतो आणि त्यानंतर एक असं वर्तुळ तिथे आखलं जातं, कारण की जेणेकरून हे चौघे जण तिथे पिंजरा बनवतायत आणि त्याचबरोबर ते कोणत्या ठिकाणी आहेत हे कोणालाही कळता कामा नये. आणि त्यासाठी तिथे त्यांच्या चौघांच्या बाजूलाही एक वर्तुळ शिवनाथ आखतो. आणि त्यानंतर आपण पाहतो की शिवनाथ प्रत्येकाला एका विशेष जागे ठिकाणी उभा करतो. आणि तेव्हा मात्र आपण पाहतोय की आता सहजच मीरा, शिवनाथ हे अंबिकाला बोलत असतात आणि तेव्हा अथर्व पाहत असतो की ती कुठे दिसत आहे का. परंतु अथर्वला अंबिका दिसत नसते. आणि त्यानंतर शिवनाथ सुद्धा म्हणतो की अंबिका, तू अथर्वच्या बाजूला उभी राहा. आणि शिवनाथच्या बाजूला मीरा उभी असते. असा चौकोन केल्यानंतर चारही दिशांना घेरल्या जातं, जेणेकरून कोणीही आतमध्ये प्रवेश करू नये, कोणतीही शक्ती आतमध्ये प्रवेश करू नये जोपर्यंत हा पिंजरा बनत नाही, असं त्यांचं ठरलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, अथर्वचं मन मात्र कुठेतरी अंबिकाला शोधण्याचा प्रयत्न करत असतं. सतत त्याच्या मनामध्ये अंबिका इथे आहे, ती मला पाहतीये, माझा आवाज ती ऐकतीये, परंतु मला ती दिसत नाहीये, तिचा आवाजही ऐकू येत नाही. आणि याचं वाईट मात्र आपण पाहतो की अथर्वला वाटत असतं आणि अथर्व याच गोष्टींचा विचार करत असतो. शिवनाथ मात्र सतत अथर्वला सांगत असतो की आता अथर्व, खूप मोठं आपलं काम सुरू होणार आहे, हा विधी आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि इकडे आपण पाहतो की नर्मदा मात्र मंजिरीला बोलण्यात अडकून तिच्या रूममध्ये जे कॅमेरे बसवलेले असतात ते काढण्याचा प्रयत्न करत असते. परंतु मंजिरी तिथे असते आणि त्यामुळे ते कॅमेरे मात्र नर्मदा काढू शकत नाही. आणि त्यानंतर ती भीत तिच्या रूमच्या बाहेर पडते. परंतु इकडे मात्र आपण पाहतो की मंजिरी विचार करत असते की काही झालं तरीही यांच्या चेहऱ्यावरचा जो आत्मविश्वास आहे तो काही कमी झालेला नाहीये. आणि सध्या तरी जे काही प्रश्न मंजिरी विचारत असते की मी जे सांगितलंय ते काम कुठपर्यंत आलेलं आहे, तेव्हा मात्र मीरा म्हणते की मी हे असं काही करू शकत नाही. आणि त्यानंतर मंजिरीला असं वाटतं की ही नकार देते. तेव्हा मात्र मंजिरी म्हणते की हे बघ, तू जर मला काही खोटं बोललीस तर मग मी वेदाला मारून टाकेल. तेव्हा मात्र मीरा म्हणते की मी सांगितलं आहे की मी तुझी अट मान्य करेल, परंतु सध्या या गोष्टींचा मी विचार करत नाहीये, मला थोडासा वेळ लागेल, असं मात्र मीरा मंजिरीला म्हणत असते. परंतु मंजिरी सतत त्याच गोष्टींचा विचार करत असते आणि तिला असं वाटतं की आता रुद्रकेतूच्या अस्थी माझ्याजवळ आहेत, मीराने अट सुद्धा मान्य केली, आता माझं चिरतरुण होणं हे अटळ आहे, असा मंजिरी विचार करत असते. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की मंजिरीला भ्रमात ठेवणं हे जास्त वेळ कठीण आहे, हे शिवनाथला कळालेलं असतं. आणि त्यामुळे शिवनाथ अथर्वला याच गोष्टींबद्दल बोलत असतो. शिवनाथ म्हणतो की आता हा विधी तर आपल्याला करायचा आहे, परंतु मंजिरीला तोपर्यंत काहीही कळता कामा नये, तिला संशय येता कामा नये. आपण पाहतो की शिवनाथकडे असणाऱ्या शक्तींमुळे, तसेच मीरावर असणारा महागौरीचा आशीर्वाद, त्याचबरोबर अंबिकाकडे असणाऱ्या पंचतत्वाच्या शक्ती, आणि आपण पाहतो की यामध्ये अथर्व हा रामपुरे घराचा एक सदस्य असतो आणि राजा या अगोदर होऊन गेला होता, ज्याने चेटकिनीचा सामना केला होता, आणि तोच या जन्मामध्ये अथर्व असतो. या सगळ्या गोष्टींमुळे, या सगळ्या गोष्टींना एकत्रित करून मंजिरीला कैद करण्यासाठी जो पिंजरा लागत असतो त्यासाठी विधी सुरू होतो. रुद्रकेतूच्या अस्थींना आता खऱ्या अर्थाने मोक्ष मिळणार असतो, कारण की त्यांनी खूप मोठा त्याग केलेला असतो. प्रेक्षकांनो, आपण पाहतो जसा जसा विधी हा संपूर्ण होत असतो तसा तसा पिंजरा बनत असतो. महाकाय आणि एक खूप विचित्र, अतिशय भयानक असा तो पिंजरा असतो. त्याच्या कणाकणामध्ये फक्त आग निर्माण झालेली असते.
त्या कणाकणामध्ये एक प्रकारची शक्ती निर्माण झालेली असते आणि त्या शक्तीला कुणीही भेदू शकत नाही. असा महाकाय पिंजरा तयार झाल्यानंतर मीरा, अंबिका आपण पाहतो की अथर्व सुद्धा त्या पिंजऱ्याकडे पाहत असतात. खूप मोठा असा पिंजरा असतो आणि त्यानंतर अथर्व आता शिवनाथला म्हणत असतो की आता पिंजरा तयार झालेला आहे, म्हणजे आता मंजिरी यामध्ये कैद करणे हेच आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की मीरा सुद्धा शिवनाथला बोलत असते की बाबा, तळीगावमध्ये असताना नेहमी तुम्ही मला सांगत होता की मीरा, तुझा जन्म खूप मोठं कार्य करण्यासाठी झालेला आहे, तुला खूप मोठं कार्य पार पाडायचं आहे. तेव्हा मला कळत नव्हतं या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ आहे. तुम्ही मला प्रत्येक गोष्टींचे संकेत दिले आणि आता सुद्धा मला असं वाटत आहे की आपल्याला यशच मिळणार आहे. आपली हार आता होणार नाही. आपलं काम पूर्ण होणार आहे आणि या पिंजऱ्यामध्ये मंजिरी कैद होणार आहे. हे चित्र मला समोर दिसत आहे. तेव्हा मात्र शिवनाथ म्हणत असतो की हो, हे तर होणार आहे, परंतु एवढ्याशा यशावर आपल्याला थांबवून चालणार नाही. मीरा जिथे सुरुवात झाली होती त्या तळीगावमध्ये आपल्याला जावं लागणार आहे, परंतु त्यासाठी आता अथर्वची गरज आहे आणि अथर्वला तिथे घेऊन जाणं आवश्यक आहे. परंतु प्रेक्षकांनो, नियतीच्या मनामध्ये मीरा, अथर्व तसेच शिवनाथ, अंबिका समोर आणखीन मोठं संकट नियतीने उभं केलेलं असतं. याची कल्पना ना अथर्वला असते ना अंबिकाला. कारण की प्रेक्षकांनो, आपण पाहतो जेव्हा अथर्व त्या पिंजऱ्याकडे पाहत असतो तेव्हा त्याला आठवत असतं की रुद्रकेतूने कशा प्रकारे आपला देह त्याग करून या अस्थी बनवलेल्या आणि या अस्थी या मंजिरीला कैद करण्यासाठी उपयोगी पडणार आहेत, याची कल्पना सुद्धा अथर्वला आलेली नसते. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की अथर्वच्या विचारा पलीकडच्या गोष्टी घडत आहेत आणि त्यानंतर तो खूप कुतूहलाने त्या पिंजऱ्याकडे पाहत असतो आणि त्या पिंजऱ्याच्या प्रत्येक कणाकणामध्ये त्याला एक विचित्र आणि भयानक आग दिसत असते. तरी सुद्धा अथर्व त्या पिंजऱ्याकडे जात असतो. शिवनाथने पिंजऱ्याला मध्यभागी तयार केलेलं असतं. त्याच्या विधीमुळे तो पिंजरा मध्यभागी तयार झालेला असतो आणि बऱ्याच अंतरावर आपण पाहतो की अथर्व, अंबिका, मीरा आणि शिवनाथ उभे असतात. पिंजऱ्याच्या बाजूलाही तिथे जायचं नसतं, परंतु अथर्व मात्र पिंजरा बघण्यासाठी समोर जात असतो आणि तेवढ्यातच अंबिकाचं लक्ष जातं. अंबिका घाबरते, तिच्या तोंडातून शब्द फुटत नसतो आणि इकडे आपण पाहतो की शिवनाथ आता मीरासोबत पुढचं प्लॅनिंग करत असतो की पुढे आपल्याला काय करायचं आहे आणि इकडे मात्र अंबिका अथर्वला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की अंबिकाला समोर दिसत असतं की अथर्व पिंजऱ्याच्या दिशेने जात आहे आणि पिंजऱ्याला हात लावत आहे आणि अथर्व हा पिंजऱ्याजवळ आलेला असतानाच अथर्वचा हात हा पिंजऱ्याला लागतो आणि तेवढ्यातच अंबिका त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आपण पाहतो की अंबिका क्षणभर विसरून जाते की ती मनुष्य नसून आत्मा आहे आणि अथर्वला तिचा स्पर्शही जाणवत नाही आणि तिचा आवाजही येत नाही. अंबिका अथर्वला आवाज देण्याचा प्रयत्न करत असते, अथर्व थांबा, परंतु अथर्वला अंबिकाचा आवाजच ऐकू येत नाही आणि अंबिका अथर्वचा हात सुद्धा पकडण्याचा प्रयत्न करते, परंतु अंबिका अथर्वचा हात पकडू शकत नाही. आणि प्रेक्षकांनो, आपण पाहतो की अंबिकाच्या समोर अथर्व त्या पिंजऱ्याला हात लावतो आणि तेव्हा मात्र महाकाय शक्ती तिथे निर्माण होते आणि अथर्वला धक्का दिल्यासारखं अथर्व खूप दूरवर पडतो आणि जेव्हा तो पडतो तेव्हा तो बेशुद्ध झालेला असतो. आणि जेव्हा अंबिकाचा आवाज मीरा आणि शिवनाथच्या कानावर पडतो तेव्हा मात्र आपण पाहतो की शिवनाथ, मीरा दोघेही घाबरलेले असतात. मीरा सुद्धा अथर्व म्हणून आवाज देते. तेवढ्यात अथर्व हा खाली पडलेला असतो. आता हे जे काही घडलेलं आहे त्यामुळे मीरा आणि अंबिकाला खूप मोठा धक्का बसतो. शिवनाथ सुद्धा अथर्वला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. अथर्व उठा असं तो सतत बोलत असतो आणि इकडे मीरा मात्र अंबिकाला म्हणत असते, ताई, तुला मी म्हटलं होतं, तू आवाज का नाही दिलास, तू का नाही थांबवलंस आणि त्या पिंजऱ्याला हात लावायचा नाही असं सांगून सुद्धा अथर्वने त्या पिंजऱ्याला हात कसा लावला. आणि त्यानंतर मात्र अंबिका म्हणते, अगं मीरा, मी त्यांना आवाज दिला होता, मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा मात्र मीरा म्हणते की मी तुला सांगत होते ताई की तुझ्याकडे असणाऱ्या शक्तींचा वापर करून तू अथर्व समोर यायला पाहिजेस, तुझा आवाज अथर्वपर्यंत पोहोचायला पाहिजे, आपल्याला मदतच झाली असती, परंतु तू माझी गोष्ट ऐकली नाहीस आणि याचे परिणाम हे झाले आहेत. कारण की जर तू अथर्वला दिसू शकली असतीस तर तू त्यांना हे सगळं करण्यापासून थांबवू शकली असतीस, तुझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला असता तर त्यांनी त्या पिंजऱ्याच्या दिशेने ते गेलेच नसते आणि असं काही घडलंच नसतं. मी तुला अनेक वेळा सांगितलं की तू अथर्वला दिसणं म्हणजे हे आपल्यासाठी उपयोगाचंच ठरणार आहे, परंतु तरी सुद्धा तू ही गोष्ट मनावर घेतली नाहीस ताई.
आणि तेव्हा मात्र अंबिकाला सुद्धा स्वतःची चूक वाटत असते, कारण की आता जे घडलं आहे ते अतिशय भयानक आहे. आता अथर्व शुद्धीत येणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आपण पाहतो की पुढचे विधी करण्यासाठी अथर्वची गरज असते. आता तळेगावमध्ये त्या नदीकाठी एक विधी करायचा असतो आणि जी महापूजा आहे ती शिवनाथच्या सांगण्यावरून अथर्व मीराला करायची असते आणि त्यानंतरच त्या नदीतला जो कासव आहे तो बाहेर येणार असतो, जेणेकरून मंजिरीचा अंत कशा पद्धतीने होऊ शकतो त्याचं रहस्य यांना कळू शकतं. परंतु जर आता अथर्व शुद्धीवर आले नाहीत तर मंजिरीचा अंत हा अमावस्ये अगोदर कसा होईल हा खूप मोठा प्रश्न आपण पाहतो की तेव्हा शिवनाथ मीरा अंबिकाला पडलेला असतो. अथर्व शुद्धीत येणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर आपण पाहतो की मीरा सुद्धा अथर्वला उठवण्याचा प्रयत्न करत असते. बाबा तुम्ही काहीतरी करा ना, अथर्वला उठवा. मीरा सुद्धा अथर्वची माफी मागत असते. माझं चुकलं, मी तुमच्याकडे लक्ष दिलं नाही, मला अंबिकाताईचा आवाज ऐकू आला नाही, असं सुद्धा मीरा म्हणत असते. प्रेक्षकांनो, अंबिका सुद्धा अथर्वची माफी मागते की मी जर तुमच्या समोर आले असते, तुम्हाला जर मी दिसले असते तर मी तुम्हाला या संकटापासून वाचवू शकले असते. यात माझी खूप मोठी चूक घडली असं अंबिकाला सुद्धा आता वाटू लागलेलं असतं. परंतु प्रेक्षकांनो, तिथे शिवनाथ असतो आणि आता शिवनाथला माहीत आहे की पुढचं कार्य करण्यासाठी आपण पाहतो की अथर्वची गरज आहे आणि या सगळ्या गोष्टींची जाण होऊन अथर्वला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न शिवनाथ करत असतो. आणि इकडे आपण पाहतो की जेव्हा पिंजरा बनत असतो तेव्हा मात्र मंजिरीला घाम फुटलेला असतो. परंतु आता वेळ निघून गेलेली असते, कारण की मंजिरी ज्या भ्रमात असते ती त्या रुद्रकेतूच्या अस्थी घेऊन बसलेली असते. तिला असं वाटतं की पिंजरा आता कधीच बनू शकत नाही. परंतु इकडे पिंजरा तर पूर्णपणे बनलेला असतो. मंजिरीला संकेत मिळाला असताना सुद्धा मंजिरी गाफील राहते. तिला फक्त तिचं चिरतरुण होण्याचं स्वप्न दिसत असतं. परंतु मार्जरी मंजिरीला संकेत देते की खूप मोठं संकट आलेलं आहे, आता तुझा अंत निश्चित आहे. तेव्हा मात्र मंजिरी घाबरते, तिला घाम फुटतो आणि प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा मंजिरी ही मार्जरीकडे जाते. आता पुढचं आव्हान आपण पाहतो की हे सगळं करण्यासाठी मंजिरी मीरा अंबिका समोर कोणतं आव्हान उभे करते, कारण की पुढे काय घडणार आहे, पुढे शिवनाथ काय करणार आहे. कारण की मीराला मंजिरीने धमकी दिलेली असते की जर तू माझं ऐकलं नाही तर मग मी वेदाला मारून टाकेल. एवढं सगळं बोलून सुद्धा, वेदाला अडचणीत आणून सुद्धा मीरा, अंबिका, शिवनाथ, अथर्व माझ्या अंताची तयारी करतायत, हे कसं शक्य आहे. आणि यावर मंजिरीचा विश्वासच बसत नसतो. प्रेक्षकांनो, जे काही संकट हे आता मंजिरीवर आलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो की अथर्व सुद्धा संकटात आहे. आणि आता यातून मीरा, अंबिका अथर्वला वाचू शकतील का? आणि यातच आपण पाहतो की मंजिरीला हे सगळं कळाल्यानंतर मंजिरी कोणतं षडयंत्र आखेल आणि कोणत्या आव्हानांना मीरा अंबिकाला तोंड द्यावं लागेल हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.